नमस्कार मित्रों, मी प्राध्यापक दीपक देवरे, संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग, पंकज, कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव। विद्यार्थी मित्रों, आज मी आपल्याशी अलिप्ततावाद अर्थात नॉन अलाइनमेंट मूवमेंट या मुद्द्याविषयी बोलणार आहे। मित्रों, आपल्याला माहिती आहे की जगामध्ये आजपर्यंत दोन महायुद्ध लढले गेले। पहिलं महायुद्ध 1914 ते 1918 या कालखंडात लढलं गेलं। त्यानंतर दुसरं महायुद्ध अर्थात सेकंड वर्ल्ड वॉर 1939 ते 1945 या कालखंडात लढलं गेलं। दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवरती अणुबॉम्ब हल्ला करून त्या ठिकाणी दुसरं महायुद्ध जगातून त्या ठिकाणी समाप्त झालं। मित्रों, या दोन महायुद्धानंतर जे खास करून दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली, ज्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो। अर्थात सत्तेसाठी चाललेला संघर्ष म्हणजे शीतयुद्ध, अर्थात सोव्हिएत रशिया व अमेरिका जे भांडवलशाही विरुद्ध साम्यवाद या दोन विचारसरणींमध्ये जो संघर्ष त्या ठिकाणी सुरू होता 1945 नंतर, तर त्या संपूर्ण परिस्थितीला शीतयुद्ध असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं। मग या शीतयुद्धाच्या परिस्थितीमध्ये काही जी नवीन स्वतंत्र झालेली राष्ट्र होती भारतासारखी, 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, 1949 मध्ये चीन स्वतंत्र झाला, अशा या नवोदित स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना दोन्ही महासत्तांच्या गटात सामील न होता एक आपला स्वतंत्र तिसरा गट स्थापन करायचा होता आणि त्या गटाला नाव त्या ठिकाणी दिलं गेलं अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट, नॉन अलाइनमेंट मूवमेंट। तर या गट स्थापन करण्यासाठी तत्कालीन भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, मार्शल टिटो, त्यानंतर जनरल नासेर या तीन व्यक्तींनी या नवीन धोरणाला त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी मेहनत घेतली आणि त्यातून नवीन अलिप्ततावादी एक चळवळ जगामध्ये उदयाला आली। तर या अलिप्ततेचा जर आपण अर्थ पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की अलिप्तता हा दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात उदयास आलेला एक नवीन सिद्धांत आहे। त्याचा उदय हा दुसऱ्या महायुद्धानंतरची एक क्रांतिकारक घटना होती, कारण हा जो शब्द आहे अलिप्तता, हा शब्द पहिल्यांदा 1945 मध्ये त्या ठिकाणी वापरला आहे। त्याला त्या ठिकाणी या सिद्धांताला अलगता, तटस्थता किंवा पृथकता असे वेगवेगळे त्या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी लावले गेले। मात्र जॉर्ज लिस्का हे असे पहिले लेखक आहेत की ज्यांनी अलिप्तता या शब्दाचा शास्त्रीयदृष्ट्या त्या ठिकाणी अर्थ स्पष्ट केला। मित्रों, अलिप्तता हे एक स्वतंत्र धोरण आहे की ज्यात नवोदित राज्यांनी साम्राज्यवादी राज्यांकडे व बड्या राज्यांकडे न झुकता स्वतःची आर्थिक प्रगती करण्यासाठी व आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी निर्धारित केलेलं एक धोरण आहे। तर या अलिप्तता किंवा विलगता असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होत नाही। तिला तटस्थ देखील त्या ठिकाणी म्हणता येणार नाही, कारण तटस्थ ही सक्रिय स्वरूपाची त्या ठिकाणी नसते। तर मित्रों, विविध विचारवंतांनी त्या ठिकाणी अलिप्ततावादाच्या विविध त्या ठिकाणी व्याख्या केलेल्या आहेत। तर या ठिकाणी अलिप्तता म्हणजे थोडक्यात संधीपासून अलिप्त राहण्याचं धोरण, अशा प्रकारची व्याख्या जॉर्ज स्वाधर्नबर्जर या विचारवंताने त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते। या अलिप्ततावादाची जर आपण वैशिष्ट्ये पाहिली, त्याची उद्दिष्ट जर आपण पाहिली, तर आपलं असं लक्षात येईल मित्रों, पहिलं उद्दिष्ट की हा जो अलिप्ततावादी राष्ट्रांचा गट आहे, या राष्ट्रांनी पहिलं उद्दिष्ट त्या ठिकाणी फिक्स केलं की परराष्ट्र धोरणाबाबत त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य असलं पाहिजे, हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट होतं। दुसरं होतं सार्वत्रिक युद्धात गुंतण्याची
कुठली इच्छा नाही, कुठल्याही सार्वत्रिक युद्धामध्ये आपण गुंतायचं नाही, हे त्यांचं दुसरं उद्दिष्ट होतं. तिसरं होतं जागतिक शांतता रक्षण करणं. हा महत्वाचा उद्देश या अलिप्ततावादी चळवळीचा होता. त्यानंतर पाचवा उद्देश होता की अलिप्ततावादी राष्ट्रांचा आर्थिक आणि सामाजिक विकास त्या ठिकाणी करणं. फार महत्वाचा उद्देश, कारण जगातली बहुतांश राष्ट्र स्वतंत्र झालेली होती आणि स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना स्वतःचा विकास स्वतः करायचा होता. त्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून एक प्रकारे आर्थिक आणि सामाजिक विकास करणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर पाचवं उद्दिष्ट होतं की नैतिक युक्तिवाद करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, नैतिक युक्तिवाद. त्यानंतर सहावं होतं की जागतिक शांतता स्थापण्यासाठी जी काही युनो संघटना, या युनो संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करणं. आणि महत्वाचं सातवं त्यांचं उद्दिष्ट होतं की जागतिक प्रश्न जे असतील ते शांततेने अर्थात समोपचाराने म्हणजे चर्चेने बैठका घेऊन त्या ठिकाणी मिटवणं. आणि त्यानंतर त्यांचं आठवं उद्दिष्ट होतं की दोन्ही महासत्तांसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे. म्हणजे अमेरिका असेल किंवा सोव्हिएत रशिया असेल, अशा या दोन्ही महासत्तांसोबत सगळ्यांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करायचे आणि त्या माध्यमातून आपला विकास हा त्या ठिकाणी करून घ्यायचा. आणि शेवटचं होतं आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत न्याय बाजू मांडणं. ज्या राष्ट्राची खरोखर जी योग्य बाजू असेल ती योग्य बाजू घ्यायची आणि त्या राष्ट्राचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या ठिकाणी सहकार्य करायचे. अशा या माध्यमातून जागतिक विकास करणं, त्यासोबत जे काही नवस्वतंत्र राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांच्या विकासासाठी महाशक्तींसोबत मैत्रीचं त्या ठिकाणी मैत्री करून आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळवणं ही अलिप्ततावादी चळवळ स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट या संघटनेचं, या सिद्धांताचं होतं. आणि त्या माध्यमातून जगातल्या अनेक राष्ट्रांनी या चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकत्र येऊन आपलं कार्य सुरू ठेवलं. आणि पहिल्यांदा या नामसंघटनेचं पहिलं संमेलन 1961 मध्ये युगोस्लाव्हियाची राजधानी बेलग्रेड या ठिकाणी संपन्न झालं. आणि त्यानंतर दरवर्षी विविध देशांमध्ये विविध ठिकाणी सगळ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी संमेलनामध्ये सहभाग घेऊन ज्या नामसंघटनेच्या राष्ट्रांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी नेहमी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.